Hello, lovely parents. Welcome back to my channel. It's all about me and Dhruvi. आज पुन्हा एकदा मी एक नवीन टॉपिक खूप वेल नोन टॉपिक खूप फेमस टॉपिक जो खूप नेहमी चर्चेत असतो तो म्हणजे घेऊन आले आहे की बाळाचा रंग गोरा कसा करायचा जन्मानंतर. बऱ्याच पॅरेंट्सला असं वाटतं की आपलं बाळ जन्म झाल्यानंतर थोडंसं सावळं झालं आहे, थोडंसं त्याचं कॉम्प्लेक्शन जे आहे ते आपल्याला फेअर बनवायचं आहे की फेअर हा शब्द म्हणजे गोरा रंग हा जो आहे खूप प्रचलित आहे. कारण सावळ्या रंगाला महत्त्व दिलं जात नाही, पण असं केलं नाही गेलं पाहिजे. कारण सावळा रंग किंवा गोरा रंग रंग असण्यापेक्षा स्किन महत्त्वाची आहे, चांगला ग्लो असणं महत्त्वाचं आहे, स्किन हेल्दी असणं महत्त्वाचं आहे, हे फार मॅटर करतं. पण तरीही आपण अजूनही या अंधश्रद्धांमध्ये अडकून आहोत की गोरा रंग असला तरच ही व्यक्ती सुंदर दिसते आणि सावळ्या रंगाला अजूनही प्राधान्य दिलं जात नाही किंवा तो रंग फारसा चांगला मानला जात नाही की ती व्यक्ती एवढी खास दिसत नाही असं म्हटलं जातं. पण मी या गोष्टींच्या पूर्ण विरोधात आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपल्याला रंग महत्त्वाचा नाही तर आपल्याला कॉम्प्लेक्शन महत्त्वाचं आहे. आपल्याला चेहऱ्याची स्किन किती हेल्दी आहे ते महत्त्वाचं आहे. चेहऱ्यावर एकही डाग नसला पाहिजे. अर्थातच तुमचं फेशियल स्ट्रक्चर कसं आहे त्यावर देखील बरेचसे सावळे लोक देखील गोऱ्या लोकांपेक्षा खूप सुंदर दिसतात. ओव्हरऑल तुमचं लुक कसं आहे, कॉम्प्लेक्शन कसं आहे त्यावरून तुमची हेल्थ ठरते, त्यावरून तुमची सुंदरता ठरते. पण तरी देखील काही पॅरेंट्सला असं वाटतं की आपण मुलाचा, बाळाचा किंवा मुलीचा, स्पेशली मुलीचा रंग गोरा बनवायचा तर चांगलं असतं म्हणजे मुलींसाठी. पण मी या पूर्ण विरोधात आहे. आणि मी काही आज पिक्चर्स टाकणार आहे ध्रुवीचे की ध्रुवी कशी, हे एक माझ्यासाठी प्रॅक्टिकल स्वतःच्या मुलीचं उदाहरण आहे की ध्रुवीचा जन्म झाल्यानंतर तिचा फेअर कॉम्प्लेक्शन होतं, अर्थातच थोडंसं लकीली. त्यानंतर ती थोडी थोडी सावळा रंग होत गेला तिचा. पण आय वॉज व्हेरी हॅपी विथ हर ग्रोईंग स्टेज. मी खूप आनंदी होते की जशा प्रकारे तिची डेव्हलपमेंट होत आहे त्या प्रकारे मी खुश होते. पण लाईक अदर पॅरेंट्स, अदर पीपल थोडेसे नाराज होते की मुलीचा रंग सावळा निघाला, मुलगी सावळ्या रंगाची आहे. पण आईला मुलं कशीही असली तरी सुंदरच असतात. अर्थातच माझ्यासाठी ध्रुवी छानच होती. पण तरी देखील मी ठरवलं की थोडंसं आपल्याला तिचं कॉम्प्लेक्शन सुधरवायचं आहे, ना की गोरं करायचं आहे. पण तिला थोडंसं उजळ करायचं आहे असं मला वाटलं. आणि जरी झालं नसतं तरीही मला काही फरक पडला नसता. पण मी ट्राय केलं की ठीक आहे, आपण ट्राय करून बघू की तिचा रंग उजळ झाला किंवा तिचं कॉम्प्लेक्शन अजून छान झालं तर नक्कीच तिच्यासाठी ते फायदेशीर होईल. आणि हे एक्सपिरियन्स जेव्हा रिअलमध्ये उतरले, रिअलमध्ये त्याचे रिझल्ट मिळाले, तेव्हाच मी ठरवलं की हे रिझल्ट जे आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यासाठी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही काही फायदा झाला तर नक्कीच मला आनंद होईल. ठीक आहे, तर या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बऱ्याचशा अशा होम रेमेडीज मी सांगितलेल्या आहेत, बऱ्याचशा अशा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत ज्या मी ध्रुवीवर स्वतः अप्लाय केल्या. काही मी पिक्स टाकणार आहे तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये, म्हणजे नक्की तुम्हाला त्याचं एक प्रूफ मिळेल की खरंच रिझल्ट मिळाले. ओके, आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन नक्की मिळत राहतील. सो व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, सो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाचा रंग जो असतो तो बाळाच्या फॅमिलीवर, आई किंवा वडिलांवर, घरातल्या कुठल्याही नातेवाईकांवर किंवा क्लायमेटिक कंडिशन आहे, आपल्या कुठल्या प्रकारच्या प्रदेशात, देशात राहतो त्यावर डिपेंड राहतं, गुणसूत्रांवर आधारित राहतं. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्यावर बाळाचा रंग आधारित असतो. तुम्ही जर फॉरेनमध्ये राहत असाल किंवा तुमचे पॅरेंट्स दोघांपैकी कोणी फेअर असेल तर अर्थातच तुमचा रंग बाळाचा फेअर निघणार. आई वडील सावळे असतील, आईचा किंवा वडिलांचा रंग सावळा असेल तर बाळ हे दोघांपैकी एकावर जाणार, बाळाचा रंग सावळा होणार. पण कधी कधी रेअरली असं होतं की आई वडील सावळे असतात आणि बाळ गोर होतं, हे रेअर कंडिशनमध्ये होतं इन केस. सो या सगळ्या गोष्टी धरून मग बाळाचा रंग ठरतो. आणि त्या पलीकडे
कुठल्याही प्रकारच्या क्रीम किंवा होम रेमेडीज अप्लाय करून आपण कुठल्याही प्रकारचं 100% कुणीही प्रूफ देत नाही. म्हणताना सगळे म्हणतात, पण त्यामध्ये फक्त तुमच्या बाळाचा रंग जो असतो तो उजळ होतो, एक ग्लोईनेस येतो, एक तेज येतं चेहऱ्यावरती, सॉफ्ट होते स्किन, कुठल्याही प्रकारचे रॅशेस, कुठल्याही प्रकारचे स्किन इश्यू होत नाही बाळाला या सगळ्या काही होम रेमेडीज वगैरे अप्लाय केल्यामुळे. फक्त अशा प्रकारचे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात, पण त्यामध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि त्यामुळे सुद्धा बाळ खूप छान दिसायला लागतं. म्हणून गोरा रंग या गोष्टीच्या मागे न लागता आपण हा प्रयत्न करायचा आहे की बाळाची स्किन हेल्दी, ग्लोइश आणि सॉफ्ट अँड स्मूथ कशी राहील, हे फार महत्त्वाचं आहे. ओके, सो आता सर्वात महत्त्वाचं या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुठल्या होम रेमेडीज करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगते. आता जर तुमचं बाळ थोडं लहान आहे, म्हणजे जन्मलेलं आहे, 1.25 महिन्याचं झालेलं आहे, तर तुम्ही बाळाला 6 महिन्यापर्यंत किंवा साधारण जमलं तर 1 वर्षापर्यंत बाळाला बालामृत द्यायचं आहे, बालाजी तांबे यांचं. आता बालाजी तांबे यांचे मी प्रॉडक्ट याआधी देखील तुमच्यासोबत डिस्कस केले होते. आजही मी त्यांच्या एका प्रॉडक्टबद्दल सांगते आहे. याची लिंक जी आहे, प्रॉडक्टबद्दल माहिती आहे, ती नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. छोटीशी बॉटल आहे ही, अगदी डबीवर येते, डबीमध्ये. आज माझ्याकडे ते प्रॉडक्ट नाही आहे, कारण ते मी ध्रुवीला वापरणं आता बंद केलेलं आहे. ध्रुवी आता 2 वर्षाची झाली आहे, पण तिच्या जन्मानंतर 1.25 महिन्याची झाल्यानंतर मी ते प्रॉडक्ट जसं वापरायला सुरुवात केली, टोटली खूप चेंज झाला, ड्रास्टिक चेंज झाला. इट वॉज व्हेरी सरप्रायझिंग की मी स्वतः तो अनुभव घेतला की किती कॉम्प्लेक्शनमध्ये चेंजेस होत गेले. कारण या प्रॉडक्टमध्ये बालामृत, बालाजी तांबे यांच्या प्रॉडक्टमध्ये खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे सुवर्णवर्क आहे, केशर आहे, वेखंड आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये इन्क्लूड करून सोनं म्हणजे टाकलेलं आहे. अर्थातच त्यांनी त्यामध्ये सोन्याचे जे काही आपण पार्टिकल्स किंवा जे काही असेल त्यांचं इन्ग्रेडियंट्स हे त्यांनी ॲड केलेले आहेत आणि अर्थातच त्याने रंग उजळला ध्रुवीचा. आता हे द्यायचं कसं, तर पिंचभर अगदी, कारण खूप थोडीशी पावडर असते त्या डब्बीमध्ये, खूप इफेक्टिव्ह असते, म्हणून अगदी चिमूटभर पावडर आईच्या दुधामध्ये आपल्याला द्यायची आहे. कारण लहान आहे बाळ, म्हणून दुसरं वरचं काहीही द्यायचं नाही आहे. आईच्या दुधामध्ये अगदी थोडंसं वाटीमध्ये आईने थोडंसं दूध काढून घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये पिंचभर बालामृत जे आहे ते बाळाला थोडंसं चाटवायचं आहे. जेव्हा बाळ उठतं सकाळी तर त्यावेळेस घुटी, जसं मी तुम्हाला सांगितलं बाळाला घुटी का द्यायची, या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. तर घुटी देण्याच्या आधी किंवा घुटी देताना देखील तुम्ही आधी देऊ शकता. चिमूटभर बालामृत तुम्ही आईच्या दुधामध्ये देऊन बाळाला चाटवू शकता. याचे पण खूप चांगले इफेक्ट झाले, म्हणून मी हे प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते. दुसरी गोष्ट म्हणजे बाळ लहान आहे तर त्याला घुटी देखील देऊ शकता. घुटीमध्ये तुम्ही वेखंड, ज्येष्ठमध, हळद वगैरे उगाळून देऊ शकता. आता त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ देखील करणार आहे की बाळाचा रंग गोरा बनवण्यासाठी घुटीमध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स वापरायचे. नक्कीच तुम्ही पहा तो व्हिडिओ. पुढच्या काही भागांमध्ये तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो ह्या 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बाळ 1 ते 6 महिन्याचं असेपर्यंत. आता बाळ थोडंसं 6 महिन्याच्या पुढचं झालं आहे तर मसाज करू शकता, किंवा मसाज तुम्ही पहिल्या महिन्यापासून केलं तरीही उत्तमच, आपण करतोच. ओके, तो मसाजमध्ये आपल्याला ऑलिव्ह ऑइल वापरायचं आहे, कोकोनट ऑइल वापरायचं आहे, किंवा बालाजी तांबे यांचं मसाज ऑइल वापरलं लहान मुलांचं तरीही चालेल. आता मसाज केल्याने काय होईल, ऑइल वापरल्याने काय होणार आहे, बाळाची स्किन सॉफ्ट होणार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे स्किन इन्फेक्शन राहणार नाही आहे, कारण हेल्दी होणार स्किन, रफनेस राहणार नाही आहे आणि अर्थातच ग्लो येणार आहे बाळाच्या चेहऱ्यावरती. म्हणूनच आपल्याला ऑइल वापरायचं आहे आणि त्याने मसाज करायचा आहे. दुसरं म्हणजे मिल्क, दूध आणि हळद वापरायचं आहे. म्हणजे अगदी अर्धी वाटी दुधामध्ये तुम्ही एक साधारण चिमूटभर हळद टाकून जर तुम्ही बाळाच्या चेहऱ्याला लावली आणि ते थोड्या वेळ 10 मिनटं थोडंसं ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं कॉटननी आपल्याला हळूवारपणे पुसून काढायचं आहे अंघोळीच्या आधी. आणि त्यानंतर अंघोळ करताना तुम्ही चेहऱ्याला साबण लावायचा नाही आहे, पूर्णपणे आपल्याला पाण्याने धुवून काढायचं आहे आणि संपूर्ण क्लीन करायचं आहे, साबणाचा वापर करायचा नाही.
आता मिल्कमध्ये व्हिटॅमिन ए असतं, त्यामुळे नवीन सेल्सची निर्मिती होत राहते आणि त्यामुळे बाळाच्या स्किनमध्ये कंटिन्युअसली चेंजेस होत राहतात, कॉम्प्लेक्समध्ये चेंजेस होत राहतात. या गोष्टी झाल्या. त्यानंतर टोमॅटो आणि दही, टोमॅटो आणि दही तुम्ही यूज करू शकता. टोमॅटोमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी, नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टी असतात. जसं आपण ब्लीच करतो बाजारात, मार्केटमधून आणतो आपण तसं. तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो की कर्ड आणि टोमॅटो जे आहे, सॉरी हे तुम्ही टोमॅटोचा रस घ्यायचा आहे, एक टोमॅटो घ्यायचा आहे, त्याचा रस काढायचा आहे वाटीमध्ये आणि थोडंसं अर्धा चमचा दही मिक्स करायचं आहे. बाळ लहान आहे, थोडीशी क्वांटिटी घ्यायची आहे आणि ते चेहऱ्याला थोडंसं लावायचं आहे. अगदी सुरुवातीला जर तुम्हाला वाटत असेल की बाळाला सूट होईल की नाही, तर हातावर लावून बघा थोडंसं. जर रॅशेस आले नाही तरच तुम्ही हे बाळाला अप्लाय करा अर्थातच. सो ब्लिचिंग प्रॉपर्टी असल्यामुळे थोडासा रंगामध्ये चेंजेस व्हायला देखील मदत होते. हे होम रेमेडीज आहेत अर्थातच. त्या ह्या होम रेमेडीज आठवड्यातून एकदा किंवा मसाज तुम्ही रोज केला तरीही चांगलं. दूध आणि हळद जे आहे मी तुम्हाला आधी सांगितलं ते तुम्ही लावलं तरीही छान. टोमॅटो आणि दही हे जे आहे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही लावा तरीही उत्तम दिसेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटलं व्हिटॅमिन सी हे फार महत्त्वाचं आहे, तर तुम्ही ऑरेंजचा ज्यूस लावू शकता, ग्रेप्सचा ज्यूस लावू शकता, ॲपलचा ज्यूस लावू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ पल्प म्हणून बाळाच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचं आहे, जेणेकरून बाळाच्या डोळ्यात जाणार नाही. ओके, सो ह्या गोष्टी झाल्या होम रिमेडीज. आता या सगळ्या गोष्टी अप्लाय करताना त्याचं ओव्हरडू, म्हणजे बाळाचा रंग जबरदस्तीने लवकरात लवकर आपल्याला गोरा करायचा आहे म्हणून रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्याचा रतीब लावायचा नाही आहे. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की बाळाच्या स्किन खूप सेन्सिटिव्ह असतात. बाळाला त्रास होता कामा नये. आपल्याला आयुष्य पडलं आहे बाळासाठी सगळ्या गोष्टी करायला, म्हणून गोऱ्या रंगाच्या मागे न लागता बाळाची स्किन हेल्दी, सॉफ्ट, ग्लोईश कशी होईल या गोष्टींचा जास्त पाठपुरावा करा आणि हळूवारपणे करा. बाळाला कुठल्याही प्रकारचा फोर्स करू नका. जर बाळ इरिटेट होत असेल, रडत असेल लावल्यावर चेहऱ्याला, तर लावू नका. अर्थातच ते बाळ आहे, शेवटी आपल्याला बाळाचा विचार करायचा आहे. आणि जर बाळ इन केस सावळं असलंच तर जरुरीचं नाही आहे की बाळ गोरं असणारच सुंदर असतं. कुठलंही बाळ ते बाळ असतं, बाळ आणि छान असतात. त्यांची स्वतःची एक नॅचरल ब्युटी असते. ती नॅचरल ब्युटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा आणि त्या नॅचरल ब्युटीला ॲक्सेप्ट करा, जेणेकरून तुम्ही गोऱ्या रंगाच्या मागे न लागता त्यांच्या कॉम्प्लेक्शनला जास्तीत जास्त महत्त्व देतात. ओके, सो हा व्हिडिओ होता अबाउट बाळाचा रंग गोरा न करता बाळाला आपल्याला छान कसं बनवायचं आहे, त्याचं कॉम्प्लेक्शन कसं छान करायचं आहे, ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचे काही क्युरीज असतील की काही बालाजी तांबेंचे काही प्रोडक्ट असतील, तुम्हाला जर वापरायचं असेल, ते जर काही तुम्हाला काही इश्यूज असतील, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण डिस्क्रिप्शन दिलं आहे. कुठल्याही बऱ्याचशा गोष्टींमध्ये मी बालाजी तांबे यांचेच प्रोडक्ट वापरले आहेत. तुमचे काही क्युरीज असतील बालामृतबद्दल किंवा त्यांच्या मसाज ऑइलबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता. मी नक्कीच काही तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अर्थातच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके, भेटूया पुन्हा एकदा काही अशीच इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.